एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7मधील चॅप्टर नंबर 4 अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्समधील प्रॅक्टिस सेट नंबर 21 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल म्हणजे काय हा कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. सो सी इन दिस फिगर ट्रायंगल ABC मध्ये जर आपण BC ही साईड जर एक्सटेंड केली तर त्यामुळं ACD हा एक्सटेरियर अँगल तयार झालेला आहे आणि हा एक्सटेरियर अँगल हा या ट्रायंगलच्या इंटेरियर अँगल्स बरोबर काय तयार करतो आहे 180 डिग्रीचा अँगल, दॅट मीन्स लिनियर पेअर तयार करतो आहे. अँगल ACD आणि अँगल ACB हे काय तयार होत आहेत, लिनियर पेअरचे अँगल तयार होत आहेत. तसंच जर आपण साईड AC ही जर एक्सटेंड केली पुढं तर त्यामुळं अँगल PAB हा काय तयार होतो आहे, एक्सटेरियर अँगल तयार होतो आहे आणि हा एक्सटेरियर अँगल आणि त्याचा ॲडजेसंट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल म्हणजे ॲडजेसंट म्हणजे त्याच्या शेजारचाच इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल हे काय तयार करत आहेत, एक लिनियर पेअर तयार करत आहेत. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर आपण साईड AB ही जर एक्सटेंड केली तर त्यामुळं एक्सटेरियर अँगल QBC क्रिएट झालेला आहे आणि हा QBC हा त्याच्या ॲडजेसंट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल बरोबर लिनियर पेअर तयार करतो आहे. इज इट क्लिअर? मग प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल काय आहे, द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू दी सम ऑफ मेजर ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. म्हणजेच हा एक्सटेरियर अँगल ACD याचं मेजरमेंट हे रिमोट इंटेरियर अँगल्स म्हणजेच हा ॲडजेसंट अँगल झाला. इज इट क्लिअर? दॅट मीन्स रिमोट इंटेरियर ह्या ACDचे रिमोट इंटेरियर अँगल्स कोणते झाले, अँगल A अँड अँगल B. इज इट क्लिअर? म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल हे काय आहे, ACD दॅट मीन्स एक्सटेरियर अँगल्सचं मेजरमेंट हे रिमोट इंटेरियर अँगल्सच्या सम इतकं असते. इज इट क्लिअर? सो सी दी प्रॉपर्टी, द मेजर्स ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू दी सम ऑफ द मेजर ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. सो ACD मेजरमेंट, मेजर ऑफ अँगल ACD हे काय असणार आहे, इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल A आणि मेजर ऑफ अँगल B. इज इट क्लिअर? त्यानंतर आपण हा जर एक्सटेरियर अँगल घेतला QBC तर त्याचा हा ॲडजेसंट अँगल झाला आणि रिमोट इंटेरियर अँगल्स कोणते झाले, या QBCचे रिमोट इंटेरियर अँगल अँगल A अँड अँगल C यांची सम ही अँगल QBC एवढी असणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर PAB हा जर एक्सटेरियर अँगल घेतला तर त्याचे रिमोट इंटेरियर अँगल्स कोणते होणार आहे, अँगल B अँड अँगल C हे जे इंटेरियर अँगल्स आहेत ट्रायंगलचे यांची सम ही PAB इतकीच असणार आहे. इज इट क्लिअर? आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सी दी क्वेश्चन. फर्स्ट वन, अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल. हा काय आहे, एक्सटेरियर अँगल आहे ट्रायंगल ABCचा. इज इट क्लिअर? आणि द मेजर्स ऑफ अँगल A अँड अँगल B आर इक्वल आणि अँगल A आणि अँगल B यांची मेजरमेंट इक्वल आहेत. इफ अँगल ACD हा एक्सटेरियर अँगल आहे तो जर 140 डिग्रीचा असेल तर फाइंड दी मेजर्स ऑफ अँगल्स A अँड B. तर A आणि Bचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आत्ताच आपण एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगलची प्रॉपर्टी पाहिली. हा एक्सटेरियर अँगल आहे तो A आणि B दॅट मीन्स इंटेरियर रिमोट अँगल्सच्या सम इतकाच असतोय. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट इन फिगर ACD इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. इज इट क्लिअर? हा ACD जो आहे तो ट्रायंगल ABCचा एक्सटेरियर अँगल आहे. आणि अजून काय दिलेलं आहे, अँगल A अँड अँगल B आर इक्वल आहेत आणि ते रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत. सो वी कॅन राईट अँगल A अँड अँगल B आर रिमोट
इंटेरियर अँगल्स. आणि प्रॉपर्टी काय आपली, हा एक्सटेरियर अँगल हा रिमोट इंटेरियर अँगल्सच्या सम इतका असतोय. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट, वी नो the property of an exterior angle of triangle ही प्रॉपर्टी काय आहे आपली, the measures of an exterior angle, the measure of exterior angle is equal to the sum of the measures of its remote interior angles. यात रिमोट इंटेरियर अँगल्स कोणते आहेत, अँगल ए अँड अँगल बी. इज इट क्लिअर? अँगल्स. सो वी कॅन राईट मेजर अँगल ACD. So we can write therefore measure angle ACD is equal to measure angle A plus measure angle B. कारण हे दोन काय आहेत, रिमोट अँगल्स आहेत. इज इट क्लिअर? म्हणजेच ACD हां ACDचं मेजरमेंट हे अँगल A प्लस B इतकं आहे. इज इट क्लिअर? सो ACD हा दिलेला आहे. सो आपण त्याची व्हॅल्यू पुट करूया. 140 डिग्री इज इक्वल टू मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B. म्हणजे A आणि B हे दोन्ही मिळून किती आहेत, 140 डिग्रीचे आहेत. आणि दोन्ही अँगल काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजे वन अँगल यातला काय असणार आहे, याचा हाफ असणार आहे. इज इट क्लिअर? कारण दोन्ही अँगल हे इक्वल आहेत. आणि हे जे 140 आहे ते A प्लस B ह्या दोन्ही अँगल्सची ॲडिशन आहे. सो हे दोन इक्वल असल्यामुळं 140सुद्धा काय होणार आहे, दोन ह्याच्यात डिवाईड होणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट देअरफॉर मेजर अँगल A अँड मेजर अँगल B आर इक्वल. हे गिवन आहे. हे गिवन असल्यामुळं आपण काय लिहू शकतो, मेजर अँगल A इज इक्वल टू मेजर अँगल B. म्हणजेच काय होईल यांचं मेजरमेंट, 140 अपॉन 2. कारण हे A आणि B यांचे ॲडिशन मिळून जर 140 असेल आणि हे जर दोन इक्वल असतील तर याला हाफ आणि याला हाफ. इज इट क्लिअर? म्हणजे हा काय होईल, 70 डिग्रीचा होणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट देअरफॉर मेजर अँगल A is equal to 70 degree and measure angle B is equal to 70 degree. Is it clear? It is too much simple. हेच आपण दुसऱ्या फॉर्म्युलेनं पण सोडवू शकतो. A आणि B इक्वल असल्यामुळं आपण दोघांनाही जर A कन्सिडर केलं तर ऑर मेथड बघूया. इथं A आणि B हे इक्वल असल्यामुळं आपण Aलाच काय म्हणू शकतो, Aचं मेजरमेंट आणि Bचं मेजरमेंट इक्वल असल्यामुळं मेजर कोण, A हेच आपण 2 टाइम्स लिहू शकतो. कारण A आणि B यांचे ॲडिशन घ्यायचे आहे. आणि ह्या दोन अँगलचे ॲडिशन किती आहे, 140 डिग्री. हा एक्सटेरियर अँगल आहे. आणि एक्सटेरियर अँगलची सम ही इंटेरियर रिमोट अँगलच्या सम इतकी आहे. सो आपण 2 मेजर अँगल A म्हणजे अँगल A आणि अँगल B, हा अँगल A हाच B इतका असल्यामुळं आपण 2 मेजर अँगल A असं लिहिलं. सो वी कॅन राईट मेजर अँगल A इज इक्वल टू 140. हा जो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तो इकडं काय होणार आहे, डिवाइडमध्ये जाणार आहे. सो वी कॅन राईट मेजर अँगल
ए इज इक्वल टू 70 डिग्री. दोन्ही मेथडने आपला ॲन्सर तेच येणार आहे. आणि ए आणि बी हे इक्वल आहेत, म्हणजे ए जर 70 असेल तर बीसुद्धा काय असणार आहे, 70 असणार आहे. सो देअर फोर मेजर अँगल ए इज इक्वल टू मेजर अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन. See the question. Using the measures of angles given in the figures alongside, find the measures of remaining 3 angles. या फिगरमध्ये आपल्याला काही अँगल्सची मेजरमेंट दिलेली आहे. सपोज अँगल FOE हा 4y दिलेला आहे, अँगल AOB हा 8y दिलेला आहे आणि अँगल COD हा 6y दिलेला आहे. तर आपण सिम्पली जर ऑब्झर्व केलं तर अँगल AOB आणि अँगल EOD हे काय आहेत, व्हर्टिकली ऑपोजिट आहेत. म्हणजे हा जर 8y असेल तर हा सुद्धा किती असणार आहे, 8yच असणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर अँगल COD हा जर 6y असेल तर हा अँगलसुद्धा किती असणार आहे, AOF हा सुद्धा 6yच असणार आहे. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर अँगल FOE हा 4y आहे, तर BOC हा व्हर्टिकली अपोजिट असल्यामुळं हा सुद्धा किती असणार आहे, 4yच असणार आहे. इज इट क्लिअर? तर आपल्याला 3 अँगल्सची मेजरमेंट फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन राईट मेजर अँगल AOB. अपोजिट अँगल्स ही प्रत्येक पेअर, या पेअरला ही पेअर ऑपोजिट, या पेअरला ही पेअर ऑपोजिट. इज इट क्लिअर? या अँगलला हा अँगल ऑपोजिट, सॉरी अँगल म्हणायला हवं आहे तिथं. सो वी कॅन राईट मेजर अँगल AOB इज इक्वल टू मेजर अँगल EOD. AOB आणि EOD हे इक्वल असल्यामुळे, व्हर्टिकली ऑपोजिट असल्यामुळे इक्वल होणार आहेत आणि दोघांची मेजरमेंट काय होणार आहेत, 8y. एक जर 8y असेल तर व्हर्टिकली ऑपोजिट हा इक्वल असतो. आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे. सो मेजर अँगल COD हा 6y आहे, म्हणजे AOF हा सुद्धा काय असणार आहे, 6y. COD इज इक्वल टू मेजर अँगल AOF. हे दोन्ही काय असणार आहे, चं रिझन आपण लिहू शकतो इथं, ऑपोजिट अँगल्स. इज इट क्लिअर? इथं सुद्धा तेच रिझन येईल, ऑपोजिट अँगल्स. आणि अजून एक ऑपोजिट अँगल्सची पेअर आहे आपली FOE हा 4y आणि ह्याचा ऑपोजिट BOC. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट मेजर अँगल FOE इज इक्वल टू मेजर अँगल BOC. इज इट क्लिअर? हा सुद्धा काय आहे, दोन्हीची मेजरमेंट ही 4yच असणार आहेत, कारण ते व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत. इज इट क्लिअर? इथं पण तेच रिझन राहील. सो वी कॅन राईट देअरफोर. आता इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर ही जर आपण स्ट्रेट लाईन घेतली, FOC ही स्ट्रेट लाईन घेतली, तर हे सगळे जे अँगल्स आहेत ते लिनियर पेअरवर तयार होतात. कोणतीही यातली जरी स्ट्रेट लाईन आपण घेतली, सपोज हा स्केलमध्ये झाकलेला भाग सोडून हा जो उरलेला वरचा भाग आहे तो काय आहे, स्ट्रेट लाईनमध्ये तयार होणार आहे. म्हणजे हे स्ट्रेट अँगलमध्ये तयार होणारे लिनियर अँगल्स तयार होणार आहेत. इज इट क्लिअर? म्हणजे 6y प्लस 8y प्लस 4y हे जर आपण घेतले तर इज इक्वल टू 180 डिग्री होणार आहे. त्यानंतर आपण ही लाईन जर कन्सिडर केली तर 8y प्लस 4y प्लस 6y हे काय होणार आहेत, 180 डिग्री. इज इट क्लिअर? आपण इथली कोणती लाईन कन्सिडर करू शकतो आणि जे लिनियर पेअर्समध्ये होणारे अँगल्स आहेत त्यांची सम ही 180 डिग्री असते. सो वी कॅन राईट आपण FOC ही लाईन कन्सिडर करूया, म्हणजे 6y प्लस 8y प्लस 4y यांची सम काय येणार आहे, 180 डिग्री. सो वी कॅन राईट मेजर अँगल FOA, दॅट मीन्स FOA, त्यानंतर AOB प्लस मेजर अँगल AOB प्लस मेजर अँगल BOC
म्हणजे FOA प्लस AOB अँड BOC इज इक्वल टू 180 डिग्री. कारण हे लिनियर अँगल्स आहेत. रिझन काय आहे त्याचं? लिनियर अँगल्स. इज इट क्लिअर? सो आपण सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. FOA हा किती झालेला आहे? 6y. इज इट क्लिअर? त्यानंतर AOB हा 8y आणि त्यानंतर BOC हा FOEचा व्हर्टिकली ऑपोजिट असल्यामुळं हा 4y. इज इट क्लिअर? सो इज इक्वल टू 180 डिग्री. 6y प्लस 8y प्लस 4y यांची ॲडिशन घेतली तर काय येणार आहे? 18y. इज इट क्लिअर? 18y इज इक्वल टू 180 डिग्री. सो आता आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो y इज इक्वल टू 180 डिग्री. इथं मल्टिप्लिकेशन आहे, सो इकडं डिवायडेशनमध्ये जाईल. तर 18 × 18 आणि हा 0. दॅट मीन्स वायची व्हॅल्यू काय आलेली आहे? 10. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. तर एकदा का आपण वायची व्हॅल्यू फाइंड आउट केली की दिलेले जे मेजरमेंट आहेत हे 4y, 6y, 8y यामध्ये वायची व्हॅल्यू पुट करायची आहे. सो वी कॅन राईट गिवन अँगल्स अँगल AOB हा 8y आहे. आता वायची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, सो तिथं पुट करूया. 8 × 10 दॅट मीन्स तो काय होणार आहे? 80 डिग्रीचा होणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर अँगल EOF म्हणजेच काय आहे आपला? 4y आहे. सो वायची व्हॅल्यू 4 × 10 4 ॲज इट इज आणि वायच्या ठिकाणी वायची व्हॅल्यू पुट केली. इज इक्वल टू 40 डिग्री. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट अँगल COD हा आपला 6y आहे. सो आपण 6 ॲज इट इज आणि वायची व्हॅल्यू जर पुट केली तर काय अँगल होईल? हा 60 डिग्री. इज इट क्लिअर? देन सी दी थर्ड क्वेश्चन. इन द आयसोस्केल ट्रायंगल्स ABC, angle A and angle B are equal and angle ACD is an exterior angle of triangle ABC. म्हणजेच काय? ABC हा आयसोस्केल ट्रायंगल सांगितलेला आहे आणि त्यामध्ये अँगल A आणि B हे इक्वल आहेत आणि ACD हा अँगल ABCचा एक्सटेरियर अँगल सांगितलेला आहे. इज इट क्लिअर? द मेजर्स ऑफ ACB अँड ACD ची मेजरमेंट 3x - 17 and 8x + 10 अशी रिस्पेक्टिवली. दॅट मीन्स ACBचं 3x - 17 असणार आहे आणि त्यानंतर ACDचं 8x + 10 असं मेजरमेंट असणार आहे. इज इट क्लिअर? फाइंड दी मेजर्स ऑफ अँगल A अँड B. आपण फिगर काढून घेऊया म्हणजे लक्षात येईल. गिवन इन्फॉर्मेशननुसार आपल्याला आयसोस्केल ट्रायंगल काढायचं आहे आणि त्यामध्ये A आणि B हे काय आहेत? इक्वल आहेत हे दाखवायचं आहे. सो आपण आयसोस्केल ट्रायंगल ड्रॉ करूया. एकदा का फिगर ड्रॉ केली की आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होईल की आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे. सपोज हा ट्रायंगल ABC आहे. नेमिंग करूया ABC. इज इट क्लिअर? आणि कंडिशन काय दिलेली आहे? A आणि B हे इक्वल आहे. म्हणजे जेवढं मेजरमेंट Aचं असणार आहे तेवढंच मेजरमेंट Bचं सुद्धा असणार आहे. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर ACD म्हणजे ही BC लाईन आपल्याला काय करावी लागणार आहे? BC साईड एक्सटेंड करावी लागणार आहे. त्यामुळं ACD हा काय तयार होतो आहे? एक्सटेरियर अँगल तयार होतो आहे. सो BC जी साईड आहे ती आपण एक्सटेंड करूया. आता ही साईड एक्सटेंड केल्यामुळं ACD हा एक्सटेरियर अँगल तयार झालेला आहे. इज इट क्लिअर? एक्सटेरियर अँगल ABCचा तयार झालेला आहे. तर मेजर्स ऑफ ACB, तर ACB म्हणजे हे मेजरमेंट आहे ते काय दिलेलं आहे? 3x. हे जे मेजरमेंट आहे ते गिवन आहे 3x - 17. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर ACD याचं मेजरमेंट काय दिलेलं आहे?
हा जो एक्सटेरियर अँगल आहे याचं मेजरमेंट आहे 8x + 10. इज इट क्लिअर? डिग्री. सो आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे? फाइंड दी A अँड B यांची मेजरमेंट फाइंड आउट करायचे आहेत. आपल्याला एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी माहीत आहे. सो हा जो एक्सटेरियर अँगल आहे, हा एक्सटेरियर अँगल हा रिमोट इंटेरियर अँगल्सच्या सम इतका असतोय. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर हे जे दोन अँगल्स आहेत, हा एक्सटेरियर अँगल हा ॲडजसंट अँगल बरोबर लिनियर पेअर तयार करतो. या दोन्ही प्रॉपर्टी आपण स्टडी केलेल्या आहेत. सो यावरूनच आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. सो वी कॅन राईट अँगल ACD. वी कॅन राईट अँगल ACD and angle ACB. हे काय आहेत? आर दी अँगल्स इन लिनियर पेअर. इज इट क्लिअर? ACD आणि ACB हे काय आहेत? लिनियर पेअरचे अँगल्स आहेत. आर दी अँगल्स इन लिनियर पेअर. इज इट क्लिअर? हे आपण स्टडी केलेलं आहे. तर लिनियर पेअर म्हटलं की त्यांची ॲडिशन ही काय असणार आहे? 180 डिग्री. सो वी कॅन राईट देअरफोर मेजर अँगल ACD प्लस मेजर अँगल ACB इज इक्वल टू 180 डिग्री. कारण ते लिनियर पेअर क्रिएट करतायत. सो हे अँगल्स आपल्याला दिलेले आहेत. ACD हा किती दिलेला आहे? 8x + 10 प्लस ACB हा सुद्धा दिलेला आहे 3x - 17. इज इट क्लिअर? इज इक्वल टू 180 डिग्री. तर सिम्पली आपण फक्त ब्रॅकेट काढूया. 8x + 10 प्लस 3x - 17 इज इक्वल टू 180 डिग्री. 8x + 3x काय होणार आहे? 11x. त्यानंतर +10 आणि -17 दॅट मीन्स -7. इज इट क्लिअर? इज इक्वल टू 180 डिग्री. तर हे 7 आहे ते मायनसमध्ये आहे, ते आपल्याला शिफ्ट करायचं आहे. सो LHSला काय राहणार आहे? 11x इज इक्वल टू 180 डिग्री + 7. इज इट क्लिअर? इकडं मायनस आहे, सो शिफ्ट केल्यामुळं ते साईन चेंज करून गेलं. सो 11x इज इक्वल टू 187 डिग्री. इज इट क्लिअर? ॲडिशन 187 डिग्री. तर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर 11 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. जर ते RHSला गेलं तर ते डिवायडेशनमध्ये जाईल. सो डिवायडेड बाय 11. पण 11नं जर सिम्पली कट केलं तर काय येणार आहे? 11 1 11 आणि त्यानंतर रिमेनिंग 7 आणि हे 7. 11 7 77. सो एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आहे आपल्याला? 17. सो सिम्पली जे गिवन मेजरमेंट्स आहेत आपले दिलेले हे, यामध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट गिवन अँगल्स हे काय आहे? मेजर अँगल ACD चंच मेजरमेंट काय दिलेलं आहे? 8x + 10. इज इट क्लिअर? तर एक्सची व्हॅल्यू आपण पुट करूया. 8 × 17 + 10. सुरुवातीला आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. 17 8 136 + 10. दॅट मीन्स हा अँगल आहे तो 136 + 10 दॅट मीन्स 146 डिग्रीचा होणार आहे. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर मेजर अँगल ACB हा किती आहे? 3x - 17. तर आपल्याला सिम्पली एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे. 3 आणि 17 × 17 - 17. हे पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यावं लागेल. 17 3 51 - 17. इज इट क्लिअर?
सो ॲन्सर किती येणार आहे 34 डिग्री. इज इट क्लिअर? म्हणजेच वी कॅन राईट हे जे आपले अँगल्स आलेले आहेत त्या अँगल्सचे मेजरमेंट आपल्याला मिळालेले आहेत. सो अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? अँगल ए आणि बी हा एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट हे या दोन रिमोट इंटेरियर अँगल्सच्या सम इतकं असते. सो नाऊ अकॉर्डिंग टू दी according to the property of exterior angle of triangle measure angle A plus measure angle B हे रिमोट आहेत. रिमोट इंटेरियर अँगल्स हा एक्सटेरियर अँगल इतका असतो. सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स हा एक्सटेरियर अँगल दॅट मीन्स अँगल ACD आणि ACD आत्ता आपण फाइंड आउट केला 146. इज इट क्लिअर? आणि आपल्याला गिवन काय दिलेलं आहे? मेजर अँगल A अँड मेजर अँगल B हे काय आहेत? इक्वल आहेत. आर इक्वल हे गिवन आहे. सो वी कॅन राईट मेजर अँगल ए इज इक्वल टू मेजर अँगल बी इज इक्वल टू ह्या दोन्ही अँगल्सची सम ही किती आलेली आहे? 146. म्हणजे ए आणि बी यांची ॲडिशन 146 आहे आणि हे दोन अँगल सेम आहेत. सो हेच अँगल ए प्लस अँगल बी हेच आपण काय लिहू शकतो? 146 डिवायडेड बाय 2. इज इट क्लिअर? म्हणजे हा हाफ करावा लागेल तेव्हा तो एचा होईल आणि त्यातला रिमेनिंग हाफ हा बीचा होईल. इज इट क्लिअर? सो हे जर आपण केलं तर 2 7 14 अँड 2 3 6 म्हणजेच अँगल ए इज इक्वल टू अँगल बी हे काय आलेले आहेत? 73 डिग्रीचे आलेले आहेत. इज इट क्लिअर? म्हणजेच मेजर अँगल ए हा सुद्धा 73 डिग्रीचाच असणार आहे आणि त्यानंतर मेजर अँगल बी हा सुद्धा काय असणार आहे? 73 डिग्रीचाच असणार आहे. इज इट क्लिअर? कारण हे दोन्ही अँगल्स हे इक्वल आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. इज इट क्लिअर? इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.